नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्यात अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारनं निधी वाटपाला अखेर मंजुरी दिली आहे. राज्यात जानेवारी 2024 ते मे 2024च्या दरम्यान अवकाळी आणि अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान केलं. त्यामुळे विभागीय आयुक्ताकडून निधीच्या मागणीचे प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आले होते. त्यानुसार आता राज्य सरकारनं नुकसान भरपाई देण्यासाठी 596,21,55,000 इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जानेवारी ते मे 2024च्या दरम्यान म्हणजे या 6 महिन्याच्या काळात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार या 6 महिन्यात एकूण 2,17,690 हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला. त्यामध्ये 3,54,765 शेतकऱ्यांना नुकसान भोगावं लागलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई डीबीटी पोर्टलवरून थेट रक्कम जमा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. तसेच 2 हेक्टरची मर्यादा वाढून 3 हेक्टर करण्यात आल्याचा उल्लेखही शासन निर्णयात करण्यात आलेला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेपर्यंत निधी मिळणार आहे. यामध्ये 1 जानेवारी 2024च्या महसूल विभागाच्या निर्णयानुसार मदत देण्यात येणार आहे. म्हणजेच जिरायत पिकांसाठी प्रति हेक्टरी 13,600 रुपये, बागायत पिकांसाठी 27,000 रुपये प्रति हेक्टरी, बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टरी 3 हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. राज्यात जानेवारी ते मे महिन्यात विविध भागात पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळे रब्बी आणि उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळे पीक भुईसपाट झाली. शेतकऱ्यांना मोठा तडाखा बसला. सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत होते. सरकारनं पंचनामे करण्याचे आदेश दिले, पण 6 महिने झाले तरीही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. त्यावरून पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत यांनी आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना धारेवर सुद्धा धरलं होतं. त्यावेळी पाटील यांनी 15 जुलैपर्यंत अतिवृष्टी आणि अवकाळीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू असं सांगितलं होतं. पण शासन निर्णयासाठी अखेर 2 ऑगस्ट उजडावा लागला. आता शासन निर्णयानुसार कोणकोणत्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर तेही सांगतो. तर नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे विभागातील सोलापूर, पुणे, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, तर नागपूर विभागातील गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, नागपूर जिल्ह्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये जानेवारी 2024 ते मे 2024च्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळीचा समावेश असणार आहे. काही जिल्ह्यात जानेवारी महिन्यात अवकाळीनं नुकसान केलं, तर काही जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अतिवृष्टी झाली. अशा सर्व जिल्ह्यांसाठी हा मदत निधी देण्यात येणार आहे. या जिल्ह्याची नावं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. त्यामध्ये कोणकोणत्या महिन्यात कोणत्या जिल्ह्यात अवकाळी झाली आणि त्यासाठी किती निधी देण्यात आला याचा तपशील सुद्धा सविस्तर देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मदतीची अपेक्षा होती, परंतु पंचनामे वेळेत पूर्ण करण्यात आले नाहीत, तर दुसरीकडे नुकसानीचं क्षेत्र अधिक असल्याचं बोललं सुद्धा जात आहे. त्यामुळे सरकारनं तुटपुंजी मदत दिल्याचं शेतकरी सांगतात. यापूर्वी राज्य सरकारनं 2023च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील शेती पिकांच्या नुकसान भरपाईच्या मदतीसाठी शेतकऱ्यांना 144 कोटी आणि 2,109 कोटी रुपयांच्या निधीच्या वाटपाला मंजुरी दिलेली आहे. पण ही मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून जमा झाला नसल्याचं शेतकरी सांगतायत. तर या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला शेतकऱ्यांना जी मदत निधी दिली जातोय त्याच्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुम्हाला निधी मिळाला आहे का? मिळाला नसेल तर तुम्ही त्याबद्दलची चौकशी केली आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया नोंदवा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. यासोबतच एक महत्त्वाची सूचना आहे. तुमची समस्या तुमच्या शब्दात हा ॲग्रोवन डिजिटलनं नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे, जो नंबर दिसतोय, त्या नंबरवरती तुमची समस्या, तुमचं नाव, तुमचा जिल्हा, तुमचं गाव, तुमचा तालुका याचा संपूर्ण उल्लेख असलेला व्हिडिओ 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे. तुमची जी समस्या असेल ती जर का रास्त असेल तर त्याची दखल ॲग्रोवन डिजिटल घेईल आणि तुमचा व्हिडिओ ॲग्रोवन डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती यूट्यूब असेल, फेसबुक असेल याच्यावरती सर्वत्र पब्लिश करण्यात येईल. तर या उपक्रमात, ॲग्रोवन डिजिटलच्या या उपक्रमात नक्की सहभागी व्हा. पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.